वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला। त्यामुळे वैष्णवीने जीवन संपवलं। मात्र वैष्णवीने जीवन संपवलं नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा दावा वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली। या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। हुंड्यामुळे एखाद्या मुलीला आयुष्य संपवावं लागतं, या गोष्टीमुळेच महाराष्ट्र सुन्न झालाय। त्यामुळे हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे। प्री वेडिंग करू नका, मानपान सत्कार वगैरे करू नका आणि एक वेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल, पण मुलांची आरोग्य तपासणी करा, असा निर्णयच ग्रामस्थांनी घेतलाय। वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर हुंडाबंदीसह लग्नातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय। धायरी येथे ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित केली होती। यावेळी मराठा बहुजनांसह 18 पगड जातीच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत भाग घेतला। सर्वांनी एकमताने हुंडा न देणे आणि हुंडा न घेण्याचा ठरावही मंजूर केला। यावेळी लग्नातील अनेक चुकीच्या प्रथा बदलण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत।